नाहीये। मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उलट गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गोविंदा पथकांची तयारी झाली आहे। आता उत्सुकता आहे थरांवर थर लागण्याची। मुसळधार पावसात गोविंदा पथकं रस्त्यावर उतरली आहेत। मुंबई ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतही गोविंदा पथकांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचलाय आणि दृश्य पाहतोय जय जवान पथकाची। तर दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीमध्ये महिलांनी फेर धरलेला आहे, तर ठाण्यामध्ये मनसेची हंडी असणार आहे आणि तिकडे जय जवान पथक पोहोचलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण दृश्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। थरावर थर रचत मानाच्या हंड्या कोण फोडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। वर संततधार पाऊस आहे, पण या पावसामुळे कुठेही उत्सवाच्या आनंदावर विरजण पडत नाहीये, तर तो आनंद द्विगुणित होताना दिसतोय। चिंब भिजून एक मानवी मनोरे रचत थर रचत दहीहंडी फोडण्याचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय आणि जसजसा दिवस पुढे जाईल, संध्याकाळ होईल, तशी मानाच्या हंड्या कोण फोडणार यामधली स्पर्धा सुरू होईल आणि तो उत्साह देखील शिगेला पोहोचताना अवघा महाराष्ट्र पाहणार आहे। तर केवळ तरुणांचाच नाही, तर लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात इकडे उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये महिला देखील कुठेही मागे नाहीयेत। थरांवर थर रचत हंडी फोडण्याचा मान महिला देखील पटकावताना दिसतायत। पण अर्थात लक्ष असतं जय जवान पथकाच्या कामगिरीकडे, कारण गेल्या काही वर्षांमधला त्यांचा जर आपण कामगिरी पाहिली तर मानवी मनोरे थर रचत मोठ्या हंड्या फोडण्याचा मान त्यांनी पटकावलाय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी जोगेश्वरी मधून सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर दहीहंडी कोण फोडणार, कोण सगळ्यात उंच थर लावणार याची उत्सुकता आहे। जय जवान पथकासोबत तू आहेस, त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, काय भावना आहे, कसं वातावरण आहे सध्या तिथे? नक्कीच उत्साह मोठा आहे। सगळे जय जवानचे हे गोविंदा आपल्या सोबत आहेत। एकूणच तयारीची लगबग इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। जोरदार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या पावसामध्ये एकूणच दांगडा उत्साह या सगळ्या गोविंदांचा आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे। एकूणच आपण इथे हे सगळे तयारी मागच्या 4 महिन्यांपासून या जय जवानच्या पथकांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत असते। आपल्यासोबत काही गोविंदा आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। कशी तयारी आहे, तयारी कशी आहे? प्रॅक्टिस झाले त्या हिशोबाने तयारी चालू आहे। तर तयारी कशी सुरू आहे, काय नेमकं सांगा? तयारी खूप जोरात चालू आहे। मे महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय आम्ही। इथे आपण इथे बघू शकतो आहे की एकूणच आता नारळ फोडला जातो आहे आणि या नारळ फोडल्यानंतर एक जो मानाची आपली हंडी इथे आपल्याला पाहायला मिळते आहे, ती जय जवानच्या पथकांकडनं आपल्याला फोडण्यात येईल। इथे त्यांची आपल्याला प्रॅक्टिस होताना पाहायला मिळत असते। दरवर्षी आपण इथनं सुरुवात ही जय जवानची आपल्याला होताना दिसते आणि आता सध्याला आपण बघू शकतो आहे की नारळ फोडला जातो आहे। कशी ही सगळी प्रक्रिया असते? कशी एकूणच मानाची हंडी ही सध्याला फोडली जाणार आहे तुमची, कशी प्रक्रिया असणार आहे? मानपान चालू आहे, मानपान झाल्यावर हंडी फोडणार। इथनं तुम्ही सुरुवात करता, 4 महिन्यांपासून एकूणच प्रॅक्टिस देखील केली जाते। यंदा विश्वविक्रम होणार? नक्कीच होणार, का नाही होणार आहे। 5 वर्ष मेहनत आहे, करणार आहे नक्की विश्वविक्रम। तर आपण इथे बघू शकतोय की सध्याला नारळ जो आहे तो इथे हे फोडता आहेत। एकूणच मानाची हंडी आहे त्यांची आणि ही हंडी फोडल्यानंतर हे सगळे जे गोविंदा आहेत हे आपल्याला ठिकठिकाणी जी प्रतिष्ठान आहेत तिथं आपल्याला जाताना पाहायला मिळेल। मुंबईपासून ही सुरुवात होते, त्यानंतर ठाण्यामध्ये आपल्याला मनसेच्या जी हंडी आहे अविनाश जाधवांची, तिथं हे सगळे गोविंदा पथक जाताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर मग संकल्प प्रतिष्ठान असेल किंवा मग पूर्वेश नाईक यांचं प्रतिष्ठान असेल, तिकडे ही सगळे गोविंदा पथकं ही जाताना दिसणार आहे।